आगी कपिनाता सव्यंग गमन कर्याता स्वामित्रा वाचवा आणि सर्वदा श्री रघुनाथ सुख ध्येय. हनुमंता या करता सवे गाता वेळ लावता का म्हणे तात्काळ उड्डाण करावं आणि ती काय करायचे हे संजीवनी आणायची आणि त्या लक्ष्मणाला ओटायचे आणि प्रभू रामचंद्राला सुख द्यायचं समाधान द्यायचं या कथा सर्व सूक्ष्म वैद्य सांगू लागलेला आहे. राजा सुग्रीवा पण प्रतिज्ञा झाला वायुनंदन शीघ्र करून या प्रायन बंधू लक्ष्मण उठवा. माता सुग्री बघा सुग्री राजाने विनंती हनुमंतराला केलेली आहे कारण उठाला लवकर जावं हनुमंता आणि या लक्ष्मणाला उठावा विनंती करतोय. सुग्री राजा बोलू लागलेला आहे. बिभीषण लाग्या पायाशी सत्वर करावे गमनाशी वेग्यानून यावशे दिशी सौमित्राशी उठवावे. माता प्रत्येकाने विनंती कुणाची हनुमंतरायाची केली एकच वायू आहे. बिभीषणाने काय केलेले चरण धरले बाबा लवकर हनुमंतराया उठा आणि ते संजीवनी आणा आणि त्या लक्ष्मणाला उठवा असा बिभीषण विनंती करू लागलेला आहे. सकाळ वाढणारा सत्व जांबुवंत झाले सुरच आणून द्रोणाची बंधू सर तो वाचवावी. माता सर्वात वडीलधारी असे कोण वानरामध्ये वयोवृद्ध ज्ञानी ताकद आहे बुद्धी आहे ज्ञान आहे असे जांबुवंती जे उठले आणि हनुमंतराला सांगून लवकर जावं ते पर्वत आणावा किंवा ते संजीवनी आणावी आणि लक्ष्मणाला जांबुवंती विनंती करतात. युवराजा जो का बोलून येती नेटका तोही विनवित देखता कपिनायक धर्य. माता अंगदपणा एकाने कुणाची हनुमंतरायाची विनंती करूया कारण का सगळ्यांनी विनंती करा अंगद सुद्धा सांगू लागला हे हनुमंतराया लवकर जावा तात्काळ जावा आणि त्या लक्ष्मणाला उठवायचे असं विनंती पूर्वक बोलू लागलेला आहे. याचा केला दुस्तर तरलो आम्ही याच वानर तो झाया उपकार केवी सांगू या समग्र हनुमंता. माता तुमच्यामुळे जे भव सागर आम्ही तरुण गेलेले काय तुमचे उपकार सांगावं असं अंगद कोणाला हनुमंतरायाला बोलू लागला कारण सगळ्या पूर्ण सगळीची विनंती कोणाकडे एक भक्तीकडे राम भक्त हनुमंतराया मग या हनुमंताकडे हे सगळेचे सगळे सैन्य ओळले गेले हे सगळे साधक कोणाकडे गेलेले तर हनुमंताची विनंती करा कारण तुम्ही राम भक्त आहे आणि त्या लक्ष्मणाला उठवायचं आहे हा अंगद बोलू लागलेला आहे. अति संकटी दुर्गमी तो वाचाविलो आम्ही आम्हा सकाळा तुझी स्वामी तू वाचा मी एकती बोलू. आता काय बोलावं एवढे दुर्धर आमच्याकडे संकट आले भयानक संकट आले या सगळ्या संकटातून तुम्हीच आम्हाला मुक्त केलं गेलेलं आहे काय तुम्हाला आणखीन तुमच्या गुणाचं किंवा तुमच्या कर्तृत्वाचं वर्णन करावा असं अंगद हनुमंतरा बोलतात. आता सकळ आरत्याचा सार कपिंद्र साचार प्राणया त्यागिती सौमित्र सर्व सार होईल. आता सगळं होईल कारण सगळं दग्ध होणार आहे कारण तुम्ही आमचा प्राण आहे तुम्ही आमचा सद्गुरू आहे तुम्ही आमचे दाता आहेत तुम्ही आम्हाला सगळ्या संकटातून काढलंय हे जर नाही केलं तर सगळं काय होणार आहे प्राण गेल्याशिवाय नाही मग वायूच या देहामधला गेला तर या देहाला किंमत काय असं सगळ्याची विनंती करू लागलेले आहेत. नद्या का लक्ष्मण राम तत्काळ सोडिला प्राण या सव्याची सुग्रीव जाण होईल प्राण तत्वाता. न उठता लक्ष्मण तात्काळ सोडील काय प्राण कोण सोडणार आहे प्रभू रामचंद्र आत्मा आहे मन आहे बुद्धी आहे चित्त आहे अहंकार आहे. सुग्रीव राजा सांगतोय जांबुवंत जे सांगताय अंग सांगा लागलाय मग या देहातला प्राण आहे जर प्रभू रामचंद्र हे लक्ष्मण जर नाही उठला तर पहिलं प्रभू रामचंद्र प्राण त्यागल्याशिवाय सुग्रीव राजा प्राण त्यागेल असे सगळेचे सगळे हनुमंतरायाला बोलला गेले. राम सुग्रीवा पाठी बिभीषण राये सृष्टी या वानर काय गोष्टी सकळ सृष्टी अंकात. सकळ सृष्टी आकांत झाल्याशिवाय नाही हनुमंता तात्काळ जावं आणि ते दुर्वानागिरी पर्वत आणावाना लक्ष्मणाला उठवणं आता सगळ्या या सृष्टीमध्ये आकांत झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारे सगळे जे सगळे कुणावर आणले भक्तावर आलेले आहे कारण राम भक्त कोण हनुमंतराय मग सगळे विनंती करू लागलेले आहेत. ऐकताची सीता सुंदर लागता निमिष मात्र सवय गताविल शरीर अनर्थ त्वर होईल. अनर्थ त्वर होईल जर हीच बातमी जर सीते मातेला कळते एका क्षणामध्ये काय होईल देहाचा त्याग केल्याशिवाय नाही आणि सगळ्या सृष्टीमध्ये या सगळ्या विश्वामध्ये आकांत घडल्याशिवाय नाही या
कथा हनुमंतराया लवकर वाटावा. भरत शत्रुघ्न ऐकता प्राण सांगतिली सर्वदा ऐकती तिगी माता प्राण तत्वाचा न राखत्य. एकटा हनुमंतरायांनाही गेला तर एवढी अवस्था घडणार आहे. मग याही देहामधला अवयव बघा वायू गेला तर आपले बिना ते गोते रडल्याशिवाय राहत नाही. हेच कथा रामायणातून हेच शिकायचे आपल्या रामायणातून. मग कोणी सांगितलंय आता हे सगळे जे तिन्ही माता आहेत, भरत आहे, लक्ष्मण तर कुठं पडलेला आहे, शत्रुघ्न आहे, आणि या सगळ्या अविद्येमध्ये याच अविद्येमध्ये आपल्या देहामधला वायू बंद पडला आहे का नाही. मन दुःखी झाले. मग त्या मनाला उठवायचे. मन कशाने उठणार आहे तर भक्तीने उठणार आहे. भक्ती म्हणजेच कोण हनुमंतराय आहे. मग या देहाची अवस्था काय मग सगळीकडे काय होईन आकांत झाल्याशिवाय नाही. प्रभू रामचंद्राचा बघा या देहातला आत्मा जर निघून गेला तर कशी अवस्था होणार आहे. कोण म्हणतंय सगळेचे सगळे वनसेनाच्या मोहनचे कोणाला हनुमंतरायला सांगू लागला. मग एवढं सगळं बिघडणार आहे हनुमंतराय. एवढं सगळं काय होणार आहे नाश झाल्याशिवाय नाही. या करता उड्डाण करावं. अंकता होईल दिशी अंकता सकळ लोकाशी अंकता देवदान वासी सकळ सृष्टी अंकात. सगळीकडे आकांत झाल्याशिवाय नाही अयोध्येला होणार आहे. त्रिलोकामध्ये होणार आहे. कारण त्रिलोक चालवणारा तो प्रभू रामचंद्र, त्रिजगताचा मालक तो आहे. या सगळ्या विश्वामध्ये आकांत घडल्याशिवाय नाही या कथा प्रभू रामचंद्राचा. आणि त्या वानरसाने हनुमंतराया या सगळ्यांना काय सुखी करायचं तुझ्या हातामध्ये. या कथा लवकर तात्काळ उड्डाण करावा. बांधवडी सोडीला कोण वदिला या कोण रावण देव कार्य न साधे पूर्ण एवढे विघ्न मांडले. हो एवढे विघ्न मांडले. आता जर हनुमंत लक्ष्मणाला नाही उठिलं प्रभू रामचंद्र देहाचा त्याग केल्याशिवाय नाही. देवाची बांधवडी कोण सोडणार आहे. या कथा तात्काळ निघावं, तात्काळ उठावं आणि त्या लक्ष्मणाला उठवा. हे सगळंच खाली राहणार आहे देवाची बांधवडी. आणि त्या रावणाला कोण मारणार आहे. जर तुम्ही नाही गेलं लक्ष्मणाला जर नाही उठवलं हे रावणाचं बी महाराज देव हे काय त्या बंदेखाने मधून कोणी सोडवणार नाहीये. या लागी गिया कपिनंदा वीर सूर या सर्वज्ञ औषधी आणून या लक्ष्मणा जीवदान होई दाता. जीवदान होई दाता. हे तुझ्याकडे सगळं सामर्थ्य, तुझ्याच हातामध्ये सगळं कार्य आहे. म्हणून काय करावं शीघ्र जावं आणि ती औषधी आणून त्या लक्ष्मणाला उठवावं. तू आमचा जीवदाता जीवन दाता व्हावे हनुमंतरायाला विनंती करताय. बोला तांगद वीर सकळ वानराचा आभार ऐकून या श्रीरामचंद्र करा उत्तर बोलत. हो मग एवढा हे अंगदाचा हे सगळे वानर सैनानी ऐकल्यानंतर आता प्रभू रामचंद्र काय बोलताय किंवा ऐकायचे आपल्याला कारण सांगितलं गेलंय. सगळे तर सगळे स्तब्ध झालेले आहेत. बघा लक्ष्मणाला सगळे इथं पण दाखवलं गेलेले सगळे वानर कसे बसलेले आहेत त्याच अवस्थेमध्ये येतात. माता प्रभू रामचंद्र काय सांगताय. कपिकुळा पंचना नाईक हनुमंता सर्वज्ञ व्रत भिक्षाची आदाना या लागी शरण जाण तुझा आलो. शरण जाण तुझा आलो. हे वानर कुळा हे हनुमंता पंचानना मी तुला काय झाले शरण आले गेलेले. कारण का या लक्ष्मणाला उठवण्यासाठी स्वतः भगवंत आणि कुणाला त्या हनुमंतरायाची विनंती करू लागलेले आहेत. लक्ष्मणाचे जीवदान तुझं भिक्षा मागून आलो जाण सर्वदा पाळग मुखान वने बंधू जीवदान माझा ध्येय. स्वतः भगवंताने कुणाला विनंती केली हनुमंतरायाला काय बंधूच काय करायचं जीवदान मागण्यासाठी मी तुझ्याकडे आलेले. परांड बुक मला करू नको हनुमंता. माझ्या बंधूला काय करावं जीवदान द्यावं. तूच त्याला जीवदान द्यावं असं प्रभू रामचंद्र बोलू लागलेले आहेत. एकाला एका नाद लक्ष विनय झालो येत आम जीवदाता कपिनाथ तू सनात करावे. तू सनात करावे एकला एक. कारण लक्ष्मणापासून कसं झालं मी वंचित झालो. मी एकला पडलो गेलेला आहे. हे हनुमंता म्हणून प्रभू रामचंद्र हनुमंतराज कारण याला लवकर उठावं आणि मला त्याचं शक्य किंवा ते आम्ही एकनं पडलेलं आहे ते मला काय करावं त्या बघा लक्ष्मणाची साथ मिळावी. या करता माझ्या लक्ष्मणाला उठवण्यासाठी तात्काळ उड्डाण करावं. वाचाली लक्ष्मण आम्ही बंधू चौघे जण पाचवा हनुमंता पण निश्चय जाण बाक माझी. माता हनुमंतरायाला विनंती प्रभू रामचंद्र करत जर लक्ष्मण वाचला आम्ही चौघे बंधू तसा तू पाचवा हनुमंता. हे माझं वचन आहे, हे माझी भाक आहे आणि हे सत्यच घडणार आहे. या करता काय करत त्या लक्ष्मणाला वाटत एवढे सगळे वचन प्रभू रामचंद्र कोणाला हनुमंतरायाला बोलताय.